जीता था जिसके लिए मरता था, एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. काय झालं रे बंडे, काऊन येणं घुमाला बे? काय सांगतो मी तुला, काही काम आहे का बे? हे मला झोपू दिलं नाही, ते झोपलं नाही, माय भिंत रात्रभर माय भिंत बा काही नाही, ते पुरीचं लफडं आहे. अरे हो ना, मला समजलं काहीतरी पुरीचं लफडं आहे म्हणून. गाणं पाहिजे त्याचं कसं येतं, एक ऐसी लडकी थी जिसे मैं प्यार करता था, ते मला समजलं. पण नेमकं झालं काय? काही नाही, ते 2 वर्षाचं प्रेम होतं त्याचं, उतू गेलं. म्हणजे सांगलं ते, म्हणजे आज त्यानं सांगितलं त्या पोरीले की बाबा मला तू आवडतं. ते म्हणे असं नाही, म्हणे तोंड पाहिलं का म्हणे आरशात नाही, असं तसं झालं. मग त्याचं म्हणजे डायरेक्ट ब्रेक. म्हणजे काय सांगा तुला बे, म्हणजे जेवलं नाही का, म्हणजे काय तुला काय बोलू बरं? म्हणजे ती पोरगी डायरेक्ट बोलली तोंड पाय आरशात नाही का? हे रडायला लागलं नाही का? अबे जाऊ दे ना बे, मग घ्या एवढं काय बे टेन्शन घ्या लागते बे. मग काय तर नाही म्हटलं नाही, 36 येते 36 जाते. हा भावा, आता नाही करत बाबा प्रेम, आता नाही करत बाबा. याच्यानंतर प्रेम नाही होत भावा, एकदाच होतंय प्रेम, म्हणजे एकदाच होत असते. डबल डबल का भात काय का? आता नाही होत प्रेम. जाऊ दे ना बे, तुला पहिले सांगत होतो मी, ती पोरगी चांगली नाही, ती पोरगी लय भारी आहे. आता घे ना दाबून, तुला तसंच पाहिजे. जाऊ दे ना बे, काय काय राहिलं बे त्यांनी, काय पडलं देत नाही बे. बिल फालतू मस्त करिअरवर लक्ष द्यायचं, आपलं काम पाहायचं. माय मी बसले ते पोरीच्या लफड्यातनी. काय सांगू बंड्या तुला, लगा किती जीव लावला बे तिले, काय लगा जीत काय बोलू तुझ्या आता. जाऊ दे ना, जाऊ दे, काही नसतं होत ना बे, चालत राहते गोष्टी. मग काय तर का तेच धरून बसायचं, काय गेली तर गेली. 36 येते 36 जाते, टेन्शन घ्यायचं काम नाही हो. आज दुसरी उद्या तिसरी असं करायचं ना. तुला समजलं नाही भावा, तुला काही समजलं नाही. 36 येते 36 जाते ते नसते तसं. 36 येते 36 जाते मला माहिती आहे, पण मला 30 पाहिजे होती ना. पण ती गेली ना आता, म्हणजे गेली म्हणजे तिने नाही म्हटलं मला, तिनं नाही म्हणे ना बा. तोंड पाहिले गावने आरशात, ते काय बोलत ते तुला. जाऊ दे रे, मग घ्या लढलो काय का तू लढतो का, हाटलं का? अरे पुरीसाठी कोण लढते मी? हस बोले तू हस. आज जेवढं तुला हसायचं तेवढं हस बाबा, पण जेव्हा हो तुला प्रेम होणार का नाही, तू रडशील ना, हो डायरेक्ट आत्महत्या करशील. मग काय तर बेकार आहे बाबा, बेकार आहे रे, बेकार आहे. दर्द होऊ आलं रे, दुखू आलं रे म्हणाले, असं वाटते कोणतरी गोळ्या मारल्या गोळ्या. अरे जाऊ दे जे झालं ते झालं. मग घ्या एवढं टेन्शन नको घेऊ. चाल म्हटलं घरी चाललं लगा, जेवलं नाही गेलं नाही लगा तू. काय लगा कसं असं असते का बे? तेव्हा बापला तिकडून फोन लावला तुला, कुठे गेला मग घ्या, कुठे गेला मग घ्या. अरे चालणं बे, आपल्या मायबापासाठी जगायचं बे. काय पडलं त्या पोरीतनी, चाल. अरे बापा, हे माणूस कुठे चालला, कुठे चालले तुम्ही? तुला सांगितलं होतं ना मी, तुला काय सांगितलं होतं संध्याकाळी की मला उद्या जावं लागते, तुला माहित नाही का? मला नाही माहित कुठे चालले ते, मला नाही लक्षात नाही. कुठे चालले खरं सांगा ना. हो बायको, तुला सांगितलं होतं ना पोरगी पासाठी चाललो म्हणून मी. काय बाबा, का लाजा आहेत का म्हटलं तुम्हाला, का लाजा सोडल्या तुम्ही ना? या वयात पोरगी पावरली का तुम्ही? आता लग्न झालं तुमचं? काय बोला गेली आता. अहो तुला संध्याकाळी सांगितलं होतं ना मी बायको, की उद्या म्हटलं ते वामनचं पोरग नाही का, ते त्याला म्हटलं पोरगी पाहासाठी चाललो आम्ही. ते चोरची पोरगी आहे म्हणते, त्यानं गाडी गिडी केली. वामन म्हणे येतो म्हणे तू जरासा बोल, काय म्हणे तू कॉमेडी गिमेडी करतो म्हणून जरासं, तिथं कसं हास्य मजा करतो म्हणून जरासं, त्यासाठी चाललो मी. आता मला टाइम लागते, 3-4 वाजता येतो मी. नाही असं आहे का? मग असं म्हणा ना तुम्ही. पण मी काय म्हणते, कॅन्सल करा ना तुम्ही. आता कशाला झाले तुम्ही? तुम्हाला वाटलं मोठं काम आलं का? मोठं तुमच्या हातात नाही. आता कशाचं काम आलं? माझ्या हातात मेरा 24 तास काही ना काही काम येतच राहते. तू पुढे बोल, कोणतं काम आलं आता? काय बाबा माणूस आहे तुम्ही, बरंच बरं आहे. अहो तुम्हाला माहिती का नाही, आपली पोरगी उरली ना घरी. होती आज 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 उरली? हो, मला आता फोन आला तिचा. म्हणे की म्हणे बाबाला बस स्टँडवर पाठवता म्हणे, बॅग आले आहेत म्हणे हातात नाही, सामान लय मोठं आहे म्हणे, तर बाबाला पाठवता म्हणे तुम्ही. आता कसं तुम्ही जा, ते कॅन्सल करा. ते कोणतं सातपुडा आहे का साखरपुडा आहे, ते कोणती पोरगी पाहण्याचा कार्यक्रम आहे ते बंद करा, जरा कॅन्सल करा ते. हो बायको, असं कसं कॅन्सल करायला होतं तू? बरं तुला काही डोकं आहे का नाही? मी शब्द दिला दिले, पागले मॅडे बयाडे केले, मी शब्द दिला. वामनले म्हटलं मी उद्या सकाळी 9 वाजता हजर राहतो म्हटलं, आणि तू आता काय म्हणून 9 वाजता म्हणजे आता कॅन्सल करा, असं कसं जमील बरं? तुम्ही मला एक सांगा, तुमची पोरगी महत्वाची का दुसरं पोरग महत्वाचं? म्हटलं आता राहते ते कोणतं वामनचं पोरग आहे ते घालून दिले खड्ड्यात नाही, कॅन्सल करा ना तुम्ही. तुम्हाला अर्जंट जावं लागते ना, सामान नाही मोठं आहे म्हणते आपल्या पोरीजवळ. जा ना, तिने एवढं तुम्हाला फोन घेऊन लावला तिने घरी, नाही ती एकटीच येते. काय बिचारे, तिनं काल फोन लावला असतं तेव्हा म्हटलं होऊन होतं म्हणत मी. आता तू असं म्हणतं, कसं करा बरं? थांब मला वाटते बंडेल पडू मग. बंडेल कोणी काय टाकलेलं का? त्याला कशाला पाठवता तुम्ही? काय समजते नाही तुम्हाला? पोरगी का लहान आहे का आपली आता? काही म्हणता? अहो तसं नाही ना, मग काय ते बंड्या चांगला आहे ना. तू काही बोलतो बरं, तू कुठं काही बोलतो गड्या, तू काही डोकं नाही तुले.
हो मला समजते तसं बरोबर बोलते मी, पण कसं असते बा कोणाच्या मनातलं काय माहिती आपल्याला, त्याच्या मनात काय राहते, तुमच्या मनात काय राहते, मा मनात काय राहते, कोणाला काय सांगता ते. मग काय ते बंड्या चांगला आहे, मान्य करते मी, चांगला आहे बंड्या, पण कसं तुम्हाला माहित नाही आता पोरगी लहान आहे का आपली आता. अरे हो ना, मला बहीण मानते होते, मग काय तर बहीण म्हणते ती बहीण, मग काय तर प्रियाताई करते, काही बोलतो कडे तू, काही पण आपली मुलगी लहान आहे का, बंडा चांगला आहे ना, मग काय तर मला माहिती आहे ना, बंड्याची गॅरंटी मी घेतो ना. बरं बरं, तुम्हाला जसं वाटतं तसं ठीक आहे, पण मला असं वाटते थोडंसं वाटते असं म्हणाले, मग काय ते किती गेलं तरी माय आहे मी. पण जाऊ द्या, तुम्ही म्हणता ना तसं काही बंड्या तसं नाही, पण जाऊ द्या तुम्ही एक काम करा, लावा मग बंड्याला फोन, सांगा मग 11-12 वाजता येते म्हणा ती पोरगी प्रिया. बरं ठीक आहे, सांगतो मी त्याले. बरं चालेल, येऊ का म्हटलं मी, चाल येतो, बरं लवकर झालं ते मला, कसं गाडी गिडी आहे रेडी, 2-3 घंट्यात मी वापस. हा चाल येतो म्हटलं. जेवण नाही करता तुम्ही जेवण? आता का जेवण तिकडेच करतो मी, जेवण नाश्ता गिष्टा हॉटेलवर. बस चाल येऊ का म्हटलं मी, कसं उशीर होते मला. मी लावतो बंड्याला फोन लावतो, सांगतो मी की प्रियाला जातो म्हणतो आणाले, तू काय टेन्शन घेऊ नका. आणि हो प्रिया घरी आली का नाही मला फोन लावा लावतो. हा चाल येतो म्हटलं, बाय. हो ना, हो चालते काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, प्रिया आले का नाही तीच लावा लावते, आई फोन लावा बाबाले बोलो मग काय तर लय भारी येते. बरं जा मग तुम्ही या लवकर. मला मायच्या मला भूकच नाही रे बा, तुला काय बोलू रे बंड्या, आई शपथ रे बा, एवढं खराब कधीच नाही वाटलं मला, कधीच नाही. अरे बा तुझ्या पाय पडतो ना रे बा, तुझ्या पाय घे हात का नाही, काय बोला तुला काय लका, तू सकाळपासून लगा तो माय बिंदर घालायला आमचं गाणे गिने, आपलं जेवढे गाणे मी जिंदगी भर नाही ऐकले तेवढे आज गाणे ऐकलेलं का, तू लगा काऊन करू आला असं, जाऊ दे ना तिकडे, घाल ना ते विषय खड्ड्यातनी काय लगा. हा हॅलो, हा कोण बोलत आहे? अबे काय नंबर ना शेव गेला का बे तुला, मी शांताराम बोलतो म्हटलं, शांताराम काका. हा बोला शांताराम काका, काय होतं? अरे काही नाही बाबा, विषय असा होता की इकडे मी चाललो म्हटलं पोरगी पाहायला. काय शोभते का तुम्हाला, काय या वयात मी पोरगी पाहिलं, अरे बा इकडे आमचं लग्न नाही उरायले राजा, तुम्ही काय बोला, तुम्हाला कुठं झाले तुम्ही पोरगी पाहिले, काय हे कसं काय. काय बोलू बे तुले, कसंच काय डोकं खाऊ राहिले बा तुम्ही, समजत नाही मला. अरे बाबा जाऊ दे ना बा, मला हा मी चाललो म्हणजे मी सध्या का नाही कामात आहे, म्हणजे मला चाललो मी बाहेर, दिवामनचं पोरगं नाही का ते पोरगी पाहण्याचा कार्यक्रम चालू आहे, त्याच्यासाठी चाललो तुम्ही पोरगी पाहिले. पण विषय असा झाला भाऊ ते की याच्यातनी असं आलं की माई पोरगी नाही का त्याची प्रिया ती घरी येऊ राहिली म्हणते, तर तू जातो बरं तिले बस स्टँडवर घ्यायला. मी ना जातो शांताराम भाऊ, मी ना त्या पोरीले, तुमची पोरगीले भारी येते, लय बोलते भोंगळ, मी ना ते पोरगी का माहिती, मी जातच नाही, ते माया तिचे भांडण होतात. अरे बा जा ना बा, काय बोलत नाही तुला ती, तुम्ही म्हणा काय लागत, तुम्ही बहीण भावायला भांडण न करता हटलं का काही नाही असं. मी काय म्हणतो तिले फोन लाव म्हणा, मी येऊ आलो म्हणा बस स्टँडवर, मला फोन लावतो म्हणा, सामान आहे म्हणून असं आहे ते, मी कामात आहे म्हणून असं झालं ते, नाही तर मी कामात नसतो तर मग कायचं काय तुला फोन कशा लावला असता मग काय तर. बरं जा तेवढं आपलं काम कर. तुमची पोरगी भारी बाबा, मांगा मी आलो बूट घालून तुमच्या घरात नाही, किती बोलली बाबा औकात आहे का म्हणे, लाज आहे का म्हणे, लज्जा आहे का म्हणे, सज्जा आहे का म्हणे, माय बिंदू सबून काढलं माया, काहीच ठेवलं नाही त्या पोरीनं, मी जात नाही आणाले. अरे बा ऐक ना बुवा, काम काय लगा एवढं काम नाही करत का तू, काही बोलत नाही ना ती, तिचा स्वभाव चेंज झाला आता, ती लय मागची गोष्ट आहे लगा, काय लगा तू असं करू राहिला, बोलत नाही ती, तिचा स्वभाव बदलला ती जाता, लय आता प्रेमानं राहते ती, प्रेमानं वागते, प्रेमानं राहते. तू जाय तिला आण, पण मस्त बा काय टेन्शन घेऊ नका, जा गाडी गिडी आहे ना, सबन आहे ना, गाडीचा खर्च बाबा पेट्रोलचा खर्च मीच देतो ना, तू काळजी करू नको ना, फक्त बस स्टँडवर जाय तिला आण. काय बाबा काय माणूस आहे तुम्ही, निरा कामं सांगता राजा, पैशाचा विषय नाही ना हो, पेट्रोलचा पण विषय नाही, पण ती पोरगी लय बोलते ना तुमची, ती प्रिया लय भारी आहे ना, मला माहिती आहे ना. काही भारी नाही, मागच्या वेळेस 47 किलो भरलं तिचं वजन, काही भारी नाही, हलकी तर मी काय म्हणतो तेवढं तू काम कर गाड्या, कसं इकडे मी कामात आहे ना, मी कामात असल्यामुळे भाऊ असं झालं ते, नाहीतर मी तुले फोन कशालाच केला असता, तू याचा पण विचार करणं जरा सांग. मग काय तर चल ठेवतो फोनवर, हो आलो चल ठेवतो, आण लवकर, फोन लावतो ओके बाय. कोण आहे बे, कोण आहे एवढं लगा, एवढं कोण बोलते बे. काही नाही शांताराम भाऊ आहे, तर शांताराम भाऊ म्हणे माझी पोरगी राहिली म्हणे, बस स्टँडवर येते रे म्हणे, जातो म्हणे तिला घ्यायले. काय ले का आपत आहे बे, काय बोला बे तिले, काय बोला शांताराम भाऊले, काय बोला तुले, कोणाला काय बोला बे. चाल ना बा मग आता, ती कोणती पोरगी आहे तर चाल मग आता तिला आणायला जाऊ, काय सामान आहे का म्हणते. तसं काही नाही, शांताराम भाऊ चालले होते तिला आणाले, पण विषय असा झाला शांताराम भाऊच कामात घुसले, कोणातरी कामात आहे म्हणते ते, आता तुम्हीच जा म्हणे, जा मग पोट्ट जा म्हणे, म्हणजे गाडी करून सामान नेमन आहे म्हणते, आता जावं लागल बा, तेवढं काम करावं लागल नाही का. चाल मग आता गाडी आहे आपली, सबन गोष्टी आहे, ती बस स्टँडवरून आणू दिले, कोणती पोरगी आहे ती, म्हणजे पाहिली नाही ती पोरगी, तशी लय भारी आहे बरं, ते जास्त बोलू दिले, तू बोलशील लगा लय भारी पोरगी आहे ती. मी कोणालाच काही बोलत नाही बाबा, तुला माहित नाही का मला सांगे काय झालं ते, जे था जिसके लिए. अरे बा झाले मध्ये गाणं चालू, बाबा गाणे बंद कर, तू गाणे बंद कर, माय बिंद उठलं सुटलं गाणे बंडे, मी काय म्हणतो त्याचा टेन्शन घेऊन होतो, चला मग तिकडे जाऊ, त्या पोरीला फोन ला, आणि आलो म्हणा बस स्टँडवर, ये म्हणा कुठं आहे म्हणा तू ते सामान गिमान कोणतं आहे ते, ये म्हणा. चला बसले ना सगळेजण,
सगळे जण म्हणजे का दोघच जण आहेत ना. मग या फिट धरतो बाबा आता बस मागच्या मागं. जय हिंद जय भारत. चला रे. पप्पा नाही आले का? नाही बाबा नाही आले. त्याचे पप्पा कुठेतरी गेले वाटते पोरगी पाहायले. म्हणजे ते काहीतरी कार्यक्रम आहे वाटते तर त्यासाठी गेले बाहेर. काय बाबा ना मम्मीने सांगितलं होतं ना मी की बाबा बाबाला पाठव जा पप्पाला पाठव जा. काय बाबा तुम्ही कशाला आले मग आता? तू येस तर बाबा म्हणत होते की जाय म्हणे ते प्रियाला घ्यायला जातो म्हणे सामान लय मोठा आहे म्हणे म्हणून आलो आम्ही. याटो आहे बाहेर मस्त बुकिंग करून ठेवला. काय बाबा बरं ठीक आहे जाऊ दे मग सामान घ्या मग. हे फोटो मग कुठे पाहिल्यासारखं वाटू आलं. ए काड्या हे काड्या काड्या ए काड्या काड्या ए बाबा पुढे काय बाजू करे तो बाप कुठे म्हटलं तो बाप काय त्या बापानं पैसे घेतले म्हटलं कुठे तो बाप. मंग्या म्हटलं माना मंगेश काळ्या गेला नका म्हणून मला. काय मग काय काड्या ते काय असो ते. त्या बाप कुठे म्हटलं त्या बापानं म्हटलं माझ्याकडून पैसे घेतले उधारी. द्याचं नाव नाही का. फोन लावला बार बार. आज 17 फोन लावला. हा फोन उठला पत्ता नाही का. आता भेटला बघ बस स्टँडवर. काय म्हटलं त्या बाप कुठे म्हटलं पैसे कधी तुम्ही सांगा मला पहिले पैसे कधी तर. बाबा मागार पैसे मला काय मागू राहिले. मला काळी गेला म्हणून राहिले तुम्ही. काही बाबा म्हणजे दादागिरी म्हणजे काही म्हणजे अरे बा त्या बाबाने पैसे घेतले ना माझ्याकडून. पैसे त्याचं नाव नाही बा. त्या घरी गेलतो एकदा. कसं काय त्या बापला हमीचे काय पाहिजे. तू भेटला म्हटलं मला तू आता. त्या बाबा लवकर भाऊ त्या बाबा सांग लवकर पैसे द्या भाऊ तू. लवकर मला पैसे देऊन टाक पडतं ना. टाइमपास करून इथं बस स्टँड हिंडवायला का मस्त. पैसे द्याचं नाव नाही म्हटलं. भाऊ पैसे दे म्हटलं पैसे. हो काका तुम्हाला काय समजू आला का नाही. म्हटलं कुठं पैसे मागू राहिले तुम्ही. याने घेतले का तुमच्याकडून पैसे. त्याच्या बापाने पैसे घेतले. याला काय म्हणून राहिले तुम्ही. काय काळ्या इकडे बोल घे तू बोल म्हटलं शिल्लक. ते आमच्या लोकांना येणार आहे म्हटलं. तू काय म्हणतात बोलवायली. मी काऊन नाही बोलू म्हणजे. अरे बा मी काऊन नाही बोलू म्हणजे काय म्हणजे काय दादागिरी आहे का तुमची. त्याच्या बापाने पैसे घेतले तर मग त्याच्या बापाला बोला तुम्ही. याला काय बोलले तुम्ही काळ्या गिड्या. याला काऊन तुम्ही काळ्या गिड्या म्हणून राहिले. बाप हे तर पोरगी लावलेच भरली भर दिसते. सटकायला पुरते नाही का. हो तसं काही नाही पण भाऊ सांगू जा बापाला हो की भेटलो होतो मला मी. बरं ठीक आहे बापा पोरगी लय भारी दिसली मध्ये. भारी आहे कंडक्टर. त्याच्या बापाने पैसे घेतले ना. त्याने थोडी पैसे घेतले. त्याला काही बोलायची गरज आहे का तुम्हाला. जाऊ दे प्रिया. जाऊ दे काय जाऊ दे म्हणतो मंगेश. तू कशाला एवढे बोलणे ऐकून घेत. डायरेक्ट म्हणायचं मा बापाला विचारा तू काय एवढं बोलणे ऐकू राहिला. जाऊ दे ना आता काय बोला. बरं मी काय म्हणतो बंड्या हे सामान किमान नाही म्हटलं तुम्ही. प्रियाने मी येतो म्हटलं याटून आता. बापरे आता तर याचं तोंड पडेल होतं. एका इकडे कसं सुधारलं. बरं ठीक आहे सामान नेतो मग आम्ही. तुम्ही दोघं जण या मग याटो ना. हो ना हो चालते काही विषय नाही. जा मग समोर सामान गिमान न्या. आम्ही दोघं जण येतो. पहिलेच प्रेमात पडलो बोला मी आता. जा मग लवकर न्या. काय झालं बे तुला काय झालं आता. मी हे विचार करू आलो आतापर्यंत मंग्या म्हटलं नाराज होता. जेव्हा ते शांताराम भाऊजी पोरगी भाग घेतला मंग्याकडून की बाबा तुम्ही असे कशाला बोलू राहिले. त्याला त्याच्या बापाला बोला तुम्ही मंग्याला काऊन बोलू राहिले. जेव्हापासून त्या मंग्याला भाग घेतला तेव्हापासून ते मंग्या एकदमच खुश झालं बे. लगता है दाल में कुछ काला है. काही बोलू राहिला तू काय गोष्ट बोलायला. मला तसंच वाटू राहिलं बरं. कसं म्हणजे एकदमच गाड्यातलं घालत हसलं ते. काय माहित बघितला ही आवडी आहे काय माहित. शांताराम भाऊजी पोरगी आवडी आहे काय माहित तिले. तसं पण असू शकते किंवा नसू शकते आपल्याला काय माहित. नाही बाबा पाहायचं बा जरा तुला काही म्हटलं घेतलं तर मला सांगतो बरं. तिला समजावून सांगतो बाबा कसं बाबा शांताराम भाऊजी पोरगी आहे ती लहान आहे. असं काही करू नको बाबा नाही का. ते कसं डोकं नाही दिले मंग्याले. तसं काही नाही ना बे. मंग्या आपल्याला माहिती ना मंग्या कसं आहे ते. शांताराम भाऊजी पोर अबे काही पण म्हणता तू हटला. कसं मला मंग्यावर विश्वास आहे म्हणा पण काही सांगत नाही ना बाबा. कोणाच्या म्हटलं काय माहिती आपल्याला. जाऊ दे घे सामान गिमान घे लवकर चाल घरी. हो चाल. मम्मी आली बापा माझी पोरगी. आली का. हो आली हो मम्मी. पप्पा कुठे का. पप्पा गेले हो बिचारे बाहेर गेले कामात होते. बाबा मंग्या तू आला का रे. हो मम्मी मी संग झालो. मी प्रिया संग. ते बंड्या आणि ते गोल्या दोघं जण सामान आणून राहिले. एक मिनिट तू मला काकू म्हणतो ना बे. मामी कसं काय म्हणून राहिला. आता मामी म्हणजे मामीच म्हणतो तुम्हाला मी कधी म्हटलं तुम्हाला काकू. मामी म्हणतो तुम्हाला मी. शांताराम मामा कुठे आहेत मामी कुठे आहेत मामी म्हणतो मी तुम्हाला. बाबू मी काय म्हणते आता मस्त हातपाय घेत धुवा आपण जेवण घेऊन करू म्हटलं. बाबा उपाशी अशी बाबा तुझं जेवण घेऊन केलं का नाही. नाश्ता इष्टा केलता का नाही. हो केलता मी नाश्ता पण जाऊ दे आता जेवण घेऊन करते ना. बरं हातपाय घेत धुते. हा ठीक आहे. मामी मी पण थांबतो ना आता. मग घरी काय आहे मी जेवतो मला भूक लागली. मग मी जेवतो म्हटलं. बरं ठीक आहे मग तू पण जेव. बरं या दोघं जण इकडे या. होले होले हो जाएंगे प्यार सजने होले होले हो जाएंगे प्यार. प्रिया जेव्हा तू त्या कंडक्टर बोलले का नाही तेव्हाच प्रेम झालं व. अरे 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 रे.
गेले काय झालं रे बा बावरलं का रे बा काय बा आम्ही सामान म्हणायला लागलो बघा आम्हाला कायला किती वजनदार होतलं ते तू मस्त जेवण घेऊन गेलो बघा शांताराम भाऊच्या घरी हो मामाच्या घरी जेवलो ना बा जेवलो ना मामाच्या घरी मामा 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 अबे ते मामा लागतं का बे ते काका लागतात ते मग काय तर शांताराम काका म्हण शांताराम काका 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 तुला लागते काका तुला लागते मा लागत नाही मा मामा लागते ते मग काय तर मा इथं म्हणत आहे मामाच म्हणत आहे म्हणते मग काय ते शांताराम मामा करत असतो पण तुम्ही बोलता म्हणून मा तोंडून काका काका नाही ते मामी आहे मामा आहेत ते शांता मामी आणि शांताराम मामा मग काय तर तुला माहित नाही का म्हटलं तर कन्फर्म मोटर बाबा त्याला मला तर वाटतं शांताराम भाऊजी त्याला पोरगी आवडली गड्या काहीतरी झोलाय म्हटलं मला तसंच वाटू राहिलं मस्त जेवण केलं यांना दोघं जण सोबत जेवले बापा किती हसत जाते मग बापू मेला म्हटलं मला तर वाटतं काही ना काही झोल आहे म्हटलं आता मंगेश तुला मला एक महत्वाचं बोलायचं होतं म्हटलं तर भाऊ विषय असा आहे तुला शांताराम भाऊची पोरगी आवडली असेल समजा प्रेम झालं असेल तुमचं दोघांचं म्हणजे तुय वन साईड काय आहे तुला ते तुला भाऊ आवडलं असेल तर काही धंदे करू नको म्हटलं बाबा ती पोरगीला चांगली आहे कोण काही म्हणतं का बेला काय मॅच झाला बे तू काही म्हणतं का मला अरे काय लगा तू असं विचार करतो माझ्याबद्दल तसं काही नाही ना बे काही नाही काय बोल यांनी तर यांच्या पुढे तर काहीच बोलायला पुरत नाही आईने सांगून द्यायचं घरी तसं काही नाही झालं मी काही विचार करतो तू नाही तुझ्या डोक्यात खिचडी शिजली असेल तर म्हणून आलो बा मी तुला काही झालं का बा तुझं म्हणजे तुला आवडली की विड्रेस सांग बा म्हणे पहिले काही धंदे करू नको म्हटलं ती पोरगीला चांगली आहे असं म्हणत आहे मी काही म्हटलं काही मनात काही ठेवू नको तू नाही काही नाही आता यंदे का सांगा मला ते प्रेम झालं बाबा तिच्यावर लस आवडली बा मला ती काही नाही रे तसं मला ती माया मग काय तर काही बोलतं का तू हटलं का चाललो मी तिकडे